जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोतरपेठ, अंगणवाडी तोतरपेठ, शिवरायांचा जन्मोत्सव आपल्या मैदानात संपन्न होत आहे। त्यामुळे अतिशय आनंदित आहे। मी प्रथमतः आलेल्या सन्मान्य व्यासपीठाचं आभार मानतो। एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। या कार्यक्रमाला आपल्या गावच्या लोकनियुक्त सरपंच मेघताई काकडे, त्याचप्रमाणे सौ सीमाताई शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य शरदराव लेंडे साहेब, त्याचप्रमाणे अशोक शेठ सोनवणे, त्याचप्रमाणे संदीप शेठ लेंडे, त्याच पद्धतीने कल्पनाताई कोकाटे, स्नेहाताई शेटे आणि नूतनताई तोत्रे ग्रामपंचायत सदस्य हे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत। मला आज तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं वाटतं, आपलं भाग्य दादा या कार्यक्रमाला येणार होते, पण त्याच्यावरून दुसरं भाग्य असे का श्रीमताई सोनवणे यांचा पाय आपल्या जिल्हा परिषदला लागलेला आहे। त्यामुळे आपल्या शाळेची नक्की भरभराट होईल। ताई ते मात्र शंका नाही, ताईंचं जोरदार टाळ्या वाजून एकदा स्वागत आणि आभार मानायचंय। ताई मी थोडक्यात वेळ झालाय, जास्त काय बोलणार नाही। पिंपळवाडीमध्ये तोतरपेठ जिल्हा परिषद शाळा एक नावाजलेली शाळा आहे। ही गट लेवल, त्याचप्रमाणे तालुका लेवल आणि जिल्हा लेवलवरती आपल्या या शाळेचं नाव लौकिक करून आपल्या गावाचा मोठा असा मान सन्मान वाढवलेला आहे। त्यामुळे मी प्रथमतः या शाळेचे शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांचा मनपूर्वक आभार मानतो। आजच्या काळामध्ये थोडक्यात मी सांगतो, इंग्लिश मीडियम आणि जिल्हा परिषद शाळा यामध्ये स्पर्धा केली जाते, पण मी छाती ठोकपणे सांगतो, मी या शाळेचा अध्यक्ष असल्यामुळे आमच्या शाळेमध्ये 26 विद्यार्थी आहे। इंग्लिश मीडियमचा 34ला विद्यार्थी घ्या आणि आमच्या शाळेतला 34ला कोणताही विद्यार्थी घ्या, बरोबरीने चालेल किंवा एक पाऊल पुढे चालेल याची मला खात्री आहे मित्रांनो। कारण आजपर्यंत आमची शाळा एक गट लेवलवरती जायची, आता मागे तालुका लेवलवरती गेली आणि आता जिल्हा लेवलवरती गेली। त्यामुळे कमिटीने ठरवलं की आता आपल्या मुलांचा गौरव झाला पाहिजे आणि त्यांना उत्कृष्ट अशी प्रेरणा दिली पाहिजे। त्यामुळे आज आम्ही सर्व ग्रामस्थांनी, पालक आणि माता गट यांनी ठरवलं का शिवजयंती साजरी करायची आणि त्या निमित्ताने इथे आम्ही शिवजयंती साजरी करीत आहे। मी जास्त काही नाही बोलता, वेळ झालेली आहे, बोलण्यासारखं खूप आहे। मी आपल्या कार्यक्रम पत्रिका वाचून दाखवतो। कार्यक्रम पत्रिका पहिले पाहुण्यांचे स्वागत झालेले, शिवप्रतिमा पूजन, अध्यक्ष निवड, त्यानंतर मान्यवरांचा सन्मान सत्कार, त्यानंतर निवृत्ती प्रास्ताविक, मान्यवरांचे मनोगत आणि सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर बक्षिसे आणि त्यानंतर पैठणी लकी ड्रॉ आणि त्यानंतर आभार। आणि या मैदानावरती स्नेह भोजन आम्ही 500-600 लोकांचं ठेवलंय। आताशी सुरुवात झालेली आहे, 10 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल। 500-600 लोक किंवा जास्त लोक येऊन जातील याची मला खात्री आहे। आता मी तुम्हाला अजून एक सांगायचं वाटतं, ताई आणि तुम्ही आमदारांना सांगावा आमची शाळा ही तोतरपेठची दत्तक घ्यावी आणि हिला आता एक डिजिटल शाळा बनवायची, एक मोठं असं भव्य दिव्य स्वरूप द्यायचंय आणि जेणेकरून बाहेरगावची बाहेर शाळेची मुलं जात आहेत ते आमच्या शाळेत यावी, लांब आमच्या परिसरातली मुलं आमच्या शाळेत यावी। आता सांगायचं झालं तर वडगावांसारखी शाळा आहे, खूप भारी झालेली आहे, म्हणजे इंग्लिश मीडियमच्या पुढे सुद्धा प्राथमिक शाळा झालेली आहे। त्यासाठी आम्हाला कोणाचं तरी एकदम मोठं योगदान हवं आणि आशीर्वाद हवा, असं मी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो। तुम्ही दादाला हा निरोप सांगावा आणि आमची ही छोटीशी विनंती या शिवजयंतीच्या निमित्ताने मंजूर करावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो।